विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फंडा नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इयत्ता 9वीची प्रथम सत्र परीक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर आहे तुमचा 80 गुणांचा व तो पेपर आपण 3 तासात पूर्ण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. तर हा पेपर तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हा पेपर बघितल्यानंतर नक्की तुम्हाला पेपर कसा लिहायचा, कसा असतो त्याचा नक्की फायदा होईल. तर आता आपण व्हिडिओ बघण्यास सुरू करत आहोत. चॅनलवर नक्की नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला ह्या प्रश्नोत्तरीचे उत्तर लागत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की उत्तरांसहित तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करेल. तर बघा, आता आपण प्रश्न बघणार आहोत. पहिला आहे विभाग पहिला गद्य. पुढील उतारा वाचून सूचनेनुसार कृती पूर्ण करा. तर तुम्हाला इथे उतारा वाचायचा आहे. उतारा वाचल्यानंतर तुम्हाला याच्या खाली प्रश्न दिलेले आहेत ते आपण पूर्ण करू. तर बघा, आकृती पूर्ण करा. नात्याच्या विणीसाठी योजलेले विशेषण. तर नात्याच्या विणीसाठी योजलेले विशेषण काय होते तर ते तुम्हाला ह्या पॅसेजमध्ये मिळून जाईल, ते तुम्ही ते बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे वर्गीकरण करा. जन्माने प्राप्त होणारी संधी ध्याने प्राप्त नाती. आई, गुरु, भाव, वडील, मित्र, बहीण, आजी, इंते चिंतक, मैत्री, शेजारी. तर यांचे तुम्हाला वर्गीकरण करायचे आहे. तर वर्गीकरण खूप सोपे असते, तर तुम्ही ते वर्गीकरण करून घ्या. तिसरं आहे माझे मत, स्वमत. नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये इथे तुम्हाला लिहायची आहे. तर हा प्रश्न आहे तुमचा इथे. पुढील उत्तरा वाचून सूचनेनुसार कृती करा. तर बघा, तरी तुम्ही इथे सुद्धा तुम्ही उतारा वाचून घ्या. उतारा वाचून तुम्हाला कसं प्रश्नाची उत्तरे लगेच तुम्ही कधी प्रश्न त्यांना उतारा नक्की काळजीपूर्वक वाचत जा. तर पहिला प्रश्न बघा, कोठे ते लिहा. वृंदावन उद्यान कोठे होते ते तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याचे तुम्ही वाचला असेल तर नक्की तुम्हाला उत्तर समजेल. विश्वेश्वरायांच्या पूर्वजांचे गाव. तर विश्वेश्वरायांच्या पूर्वजांचे गाव कोणते ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. विश्वेश्वरायांचे जन्मगाव कोणते ते तुम्हाला इथे लिहायचे. विश्वेश्वरायांचे अभियांत्रिक शिक्षण ठिकाण, त्यांचे शिक्षण कुठे झाले ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर बघा, आकृती पूर्ण करा. विश्वेश्वरायांचे बुद्धित्व होते यांचा पुरावा. त्याच्यात तुम्हाला 2 शब्द आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर बघा, माझे मत लिहा, स्वमत. विश्वेश्वरायांच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणार बोध लिहा. तर ई प्रश्न आहे. खालील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर त्याने मला डबल उतारा दिलेला आहे, तो आहे तुम्हाला 4 गुणांक करता. तर हा उतारा तुम्ही पुरा वाचा. तंत्रज्ञानाचा जन्म झाला, त्या काळातील तंत्रज्ञानाची 2 उदाहरणे लिहा. दुसरं आहे आकृती पूर्ण करा. विज्ञानाच्या पद्धतीने काम करणारे, पूर्वीच्या काळी, आधुनिक काळात. नंतर बघा, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. विभाग दुसरा पद्य. खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर ते तुम्हाला इथे पद्य म्हणजे कविता दिली आहे. ती कविता तुम्ही लक्षपूर्वक वाचा. त्या कवितेवरून तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नाची त्या प्रश्नाची उत्तरे लिहा. आकृतीबंध पूर्ण करा. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. वृक्ष आणि संत तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. विश्वावर पुढील घटनांचा होणार परिणाम लिहा. वृक्षावर घटनांचा परिणाम कोणता होता? वंदन केले, घाव घातले. नंतर त्यांच्यावर परिणाम काय होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुढचा आहे दुसरा, पुढील विधानांपैकी सत्य विधाने ओळखून लिहा. संतांचे वर्णन वृक्षाप्रमाणे असते. संत सुख आणि दुःख समान मानत नाही. वृक्ष सर्वांकडे विषम दृष्टीने पाहतात. तिसरं आहे विचार सौंदर्य कृती आणि रसस्वाद. हे तुम्हाला 2-2 गुणांकरता असतं. हा प्रश्न आहे. खालील दिलेल्या 2 कवितांची शीर्षक वाचून कवितांपैकी एका कवितेचे संबंधी खालील कृती सोडवा. धरीला पंढरीचा चोर. मी वाचतो. तर धरीला पंढरीचा चोर हा कोणी कविता लिहिलेला आहे? कवितेचा विषय काय होता? कविता तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी लिहा. ई प्रश्न आहे. पुढील ओळींचे रसग्रहण करा तुमच्या शब्दात. पाहून सौक्या माती, देवेंद्र तोही लाज, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर ते असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. रसग्रहण म्हणजे आपल्या पद्धतीने अर्थ. तर पाहुणी स्वका माते, तर याचा अर्थ तुम्हाला कसा लिहिता येईल? मला ती पाहून लाजली व असं वगैरे काही तुम्ही इथे लिहायचं. तुम्हाला 4 पैकी 2 तरी मार्क मिळून जातात. विभाग तिसरा आहे स्थूल वाचन. दिलेल्या 3 कृतींपैकी 2 कृती सोडविणे. 3 पैकी 2 सोडवा. तर बघा, लहान, तर तुम्हाला ते मनाने उत्तर लिहायचं. लहान मुलांचे हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
त्याला तुम्हाला मत कसे स्पष्ट करायचे. लहान मुलं खूप मस्ती करतात, लहान मुलांचे हातपाय लहान लहान असतात, त्यांचे बोटं काढतात असं. पुढील फरक लिहा. व्यंग्यचित्र आणि हास्यचित्रमध्ये फरक लिहायचा. तुमच्या आवडत्या ऋतूंची वैशिष्ट्ये स्पष्ट करायची. नंतर बघा प्रश्न क्रमांक 4 विभाग 4 व्याकरण भाषाभ्यास आधारित कृती. पहिला प्रश्न आहे, माऊलीहून मायाळ चंद्राहूनी शीतळ, पाणी याहुनी पितळ कल्लोळ प्रेमाचा. अलंकार लक्षण. खालील उदाहरण वाचा व उपय व उपमान ओळखा. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तिसरा प्रश्न आहे बघा, स्थायी भावाची नावे लिहा. चौथा आहे, रस म्हणजे काय सांगून रसाची नावे लिहा. स्वाध्यायावर आधारित व्याकरण कृती. दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. अचूक शब्द ओळखा. तेथे तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, पुढील शब्दातील अक्षरांपासून प्रत्येकी 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. चौथा आहे, पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा. पाचवा आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ ओळखून वाक्यात उपयोग करा. मात करणे म्हणजे प्रेम करणे, नाश करणे, विजय होणे. पाठीशी उभे राहणे, अंग दुखणे, सावध राहणे, आधार देणे. बघा विभाग 5 आहे, उपयोजित लेखन. पत्रलेखन कोणतेही 2 पैकी 1. क्रीडा स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळवण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुखाने स्वपरिचय करून देणे पत्र लिहा तुम्हाला लिहायचे. आणि दुसरा आहे, विभागीय पाणी पुरवठा अधिकारी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा मंडळ सोलापूर. त्याची तुम्हाला पाण्याच्या अनियमित पुरवठ्याबद्दल तक्रार लिहायचं आहे. असं तुमचा हा पत्र आहे. दुसरं नाहीतर ते जमत नसेल तर इथे सरास लेखन तुम्हाला लिहायचा असतो. विभाग 1 मधला गद्य प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्याही 3 पैकी 2 कृती सोडवा. पहिला आहे जाहिरात लेखन. 50 ते 60 शब्द तुम्हाला लिहायचे असते. तर जाहिरात सोपीच असते, ती कोणालाही जमते. ती तुम्हाला इथे जाहिरात तक्रार दिली आहे, तुम्हाला जाहिरात कशा पद्धतीने असेल ते तुम्हाला लिहायचे. जर बातमी तयार करावी लागते तर इथे बातमी तुम्हाला तयार करावी लागते. नंतर बघा पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा. 80 ते 100 शब्द. शेजारच्या शेतातील गोरख्याने तो आवाज ऐकला अन त्याने नदीकडील घाव घेतले. पाहता तो काय, एक मुलगा पाण्यात गटांगळ्या खात आहे. क्षणात विलंब. तुम्हाला ही अपूर्ण कहाणी ती तुम्हाला मनाने काही लिहायची आहे आणि तिला पूर्ण करायची आहे. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणते एक कृती सोडवा. Hello.